शहर के विठल मंदिर वार्ड स्थित डॉक्टर रविंद्रनाथ टैगोर प्राथमिक स्कूल में सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतले द्वारा रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। शहर के विठल मंदिर वार्ड स्थित डॉक्टर रविंद्रनाथ टैगोर प्राथमिक स्कूल में सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतले द्वारा रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर में लगभग 35 लोगों ने रक्तदान कर अपना सामाजिक दायित्व निभाया। इस कार्यक्रम में पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल, ज्येष्ठ नागरिक बिंदु बड़केलवार, धनंजय येरेवार, अजय निंबालकर, संजू जिझिलवार, अनिल दलवे, सुधाकर गर्गेलवार, वसंत पवार, सुरेश थोरात, राजू हिवरे, अभय राउत, सूरज जाधव, प्रेम आवड़े उपस्थित थे। सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतले द्वारा पिछले कई दिनों में सामाजिक कार्य किए जा रहे हैं। इसी के साथ उन्होंने 2 मार्च को रक्तदान शिविर का आयोजन किया। शिविर में वार्ड के कई युवाओं ने रक्तदान किया। चंद्रपूर शहरात वाढत्या प्रदूषणामुळे आज अशी रक्ताची गरज भासून राहिली आहे। त्याकरिता विठ्ठल मंदिर प्रभागात डॉक्टर रविंद्रनाथ टागोर शाळेत मी आज रक्तदान शिबिर माझ्या मित्रपरिवारातर्फे ठेवण्यात आले आहे। त्याकरिता विठ्ठल मंदिर प्रभागातील शेकडो नागरिकांनी इथे रक्तदान देऊन आज या रक्तदान शिबिरात त्यांनी रक्तदान केलेलं आहे। विठ्ठल मंदिर प्रभागातील लोकांनी त्याकरिता मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला जी। राहुल भाऊ देवतळे यांना 36व्या वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रभूची प्रार्थना करतो। श्री राहुल भाऊ देवतळे यांनी आज डॉक्टर रवींद्रनाथ टागोर शाळा विठ्ठल मंदिर वार्ड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। याकरता चांगला प्रतिसादही मिळत आहे। मागच्या वाढदिवसाच्या वेळेस त्यांनी याच ठिकाणी नेत्र तपासणीचे आयोजन केलं होतं आणि त्यांना पण भरपूर रिस्पॉन्स मिळाला होता। त्याचप्रमाणे त्यांनी भविष्यात असेच कार्य करावे। आजच्या रक्तदानामध्ये बरेचशी तरुण मंडळी त्यांनी रक्तदान केले। आत्तापर्यंतचा 15 ते 16 लोकांनी रक्तदान केलं आहे आणि बरेच लोक येऊन राहिले ते सुद्धा रक्तदान करतील। या रक्तदानामुळे ज्या कुणाला बिमार माणसाला रक्ताची गरज असेल त्याला जर रक्त दिलं तर त्याचं जीवन चांगलं होईल, त्याचा जीव वाचेल। हे पुण्य श्री राहुल भाऊ देवतळे यांना लाभेल। असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहावं अशी प्रभूची प्रार्थना करतो आणि माझी